नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शनिवारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. पोलीस संरक्षणात तोंडावर बुरखा घालून आंदेकरला भवानी पेठेतील निवडणूक कार्यालयात आणण्यात आलं होतं. यावेळेस प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्यानं घोषणाबाजी केली आणि घोषणाबाजी करतच त्यानं चमकुगिरी करण्याचा प्रयत्न केला. बंडू आंदेकरांशिवाय सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनीही पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयानं त्याच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणूक लढण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे. पोलीस बंदोबस्तातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे आणि निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाउन्सर आणि इतर 3 अनोळखी लोकांचा समावेश आहे. खोपोली पोलिसात सर्व जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणात रवींद्र देवकर, दर्शन देवकर यासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. या हत्या प्रकरणामुळे खोपोलीमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका काळोखे कुटुंबियांनी घेतली आहे. मात्र यामध्ये 24 तासातच 5 आरोपींना अटक केल्यामुळे हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो लवकरात लवकर व्यवस्थित तऱ्हेनं तपासून आणखीन आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा जोर धरते. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असल्या तरी जागा वाटपाबाबत एकमत होऊ शकलेलं नाही हे स्पष्ट आहे. आणि असं असतानाच ठाणे शहरातील विविध भागांमध्ये नमो भारत नमो ठाणे या प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि यामुळे भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला असून नमो भारत नमो ठाणे हा स्लोगन सुद्धा याच्यावर देण्यात आलेला आहे आणि सगळीकडे ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजप ठाण्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतोय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. शिरवाडे आणि वागद परिसरामध्ये सुरू असलेल्या शेळ्या चोरीच्या घटना प्रकरणी लासलगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केली आहे. देवगाव फाटा परिसरातून शेतातील 6 शेळ्या चोरल्या प्रकरणी या तपासादरम्यान आरोपींना हे ताब्यात घेण्यात आले. तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही पोलिसांनी जप्त केली. न्यायालयानं दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. देवगाव फाटा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी रोदाबाई बाजीराव शिंदे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधून जवळपास 30,000 रुपये किमतीच्या 6 शेळ्या चोरून नेल्या होत्या आणि या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिरवाडे आणि वाकद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शेळ्या चोरी सुरू झाल्या असून हे एक मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलेला आहे. एकविरा देवी देवस्थान ट्रस्टच्या बाबतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप इथले पुजारी गणेश देशमुख यांनी केलेला आहे. मंदिर ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत दीपक हुलावळे यांनी हा गैरव्यवहार केलेला आहे असं सांगण्यात येत आहे. याबाबत अगदी पास देण्याची प्रक्रिया असो किंवा मग वाहन वापरणं असो किंवा मग इतर वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र जे ट्रस्टचे अध्यक्ष आहे दीपक हुलावळे यांनी या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि असं मी काहीच केलं नाही, कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा.
यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क